श्रावण महिन्यातला पहिला सण आहे हा आणि खरं तर इथून पुढेच सणांना सुरुवात होते. आता याच्यानंतर रक्षाबंधन येईल, नंतर परत गणपती असतील, नवरात्र असतील, दिवाळी असेल, प्रत्येक महिन्याला एकत्र येण्याचा हा इथून सणांची सुरुवात होते. सगळे एकत्र जमतात आणि मजा मस्ती करतात. असं नागपंचमीचा खूप मोठा इतिहास आहे मकमाळात गावात. पूर्वीपासून यात्रा इथे भरते की नागपंचमीच्या दिवशी तिथे पूजा करतात आणि सर्व मकमाळवात चे लोक जे आहे आणि आजूबाजूचे नाशिक जिल्ह्यातले जे लोक आहेत ना, ते सर्व यात्रेसाठी त्या ठिकाणी जमतात. पूर्वी फार छोटी भरायची, परंतु आता शहराचा जसा जसा विस्तार झाला आणि लोकांना जसं जसं माहीत होत गेलं, यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते. हे 3-4 वर्षापूर्वी बनलेलं आहे अमृतवन गार्डन. पूर्वी टेकडी होती, सर्व साबरीचे झाडं, बाबळीचे झाडं, खड्डे होते खूप सारे. ते सर्व प्लेन केलं आणि गार्डन डेव्हलप केलं. पूर्वी हे सर्व मोकळं पटांगण होतं, पण आता खूप कन्स्ट्रक्शन्स वाढले इकडं. कारण इथनं जर बघितलं तर पूर्ण गावपर्यंत यात्रा भरलेली दिसायची, पण आता यात्रा भरण्यासाठी जागाच कमी राहिलेली आहे. आणि हे जे सर्कल रिंगण आहे ना, इथे कुस्त्या होतात. 4 वाजता कुस्त्या चालू होतील. चिकूचे झाडं, चिक्कू आणि सीताफळाची झाडं लावलेली इकडे. रामफळ आहे, चाफा आहे, नक्षत्र उद्यान, सर्व फळझाडे इकडे. लोक इकडं संध्याकाळच्या टायमाला आणि सकाळच्या टायमाला लोक इकडे फिरण्यासाठी येतात. हे MP थिएटर आहे. काही कार्यक्रम वगैरे असेल किंवा काय तर इथे सादर करतात आणि प्रेक्षकांना बसण्यासाठी पण जागा केलेली आहे. आज यात्रा आहे, त्यामुळे मकमाळवात पंचक्रोशीतली सर्व लोक इकडे जमली असतील नागोबाच्या दर्शनासाठी. नागेश्वर महादेव मंदिर आता नुकतंच मागच्या महिन्यात या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. आणि हे मनसा माता मंदिर. चल नितीन.
मस्त दर्शन झालेलं आहे. पाहिजे तशी गर्दी नव्हती. आता पाऊस पडल्यामुळे गर्दी जरा कमी होती. आता इथून पुढे गर्दी वाढल. मस्त दर्शन झालं. लोक कसे दुपारी येतात, म्हणजे दुपारी टायमाला येतात पहिले आणि मग खाली यात्रेला जातात. सकाळी यात्रा एवढी भरलेली नसते ना, सगळे जास्त गर्दी. दुपारनंतर सर्व गर्दी चला आम्ही यात्रेला चाललो आता सगळेजण. सकाळी मंदिरात जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो. आता ही जळगावची फॅमिली आत्ता आली ना यात्रेसाठी. ही माझ्या मामाची मुलगी आहे जयू. तिकडे तिचे मिस्टर आतमध्ये बसले. आम्ही स्पेशल यात्रेसाठी स्पेशल यात्रेसाठी आले. हे जुने लोक, इकडे जुने लोक आमची रेवा, इकडे गुड्डी, आम्हाला पोहोचलो आता मखमलवाद गावामध्ये. चाललो यात्रेला. पाऊस पडल्यामुळे चिखल झालाय सर्व. जाऊया आता यात्रेमध्ये, बघू पाळणे वगैरे काय काय आलेलं आहे.
साठी पण बघा ना एखादा. अजून बारीकीची असते का? हां भारीतलं आहे पण ते चांगला निघाला. इकडे बघ पिल्लू, ओळख आहे का? छोट्या बैलांना कोणी भेटत नाही. चिखल आहे, चिखल आहे, चिखल आहे. चिखल आहे ना, सरकू राहिला तो. शेवटी अरे खतरनाक पलटी मारली त्यांनी. पोडा पोडा पोडा. आले ना, खराब नाही होत. काय काय खरेदी केली अजून? बाकीचं पिशव्या मध्ये ठेवलंय. गुड्डीने काय घेतलं? गुड्डीने गाड्यातलं घेतलेलं वाटतं. हार घेतला. तेजूनी गोडी शेव घेतली येता येता. सगळ्या लेडीज साठीच होत्या वस्तू, त्याच्यामुळं मग आम्ही काही असं इंटरेस्ट दाखवलं नाही खरेदीमध्ये. खेळायला खुळखुळा घेतला. खुळखुळा घेतला. खुळखुळा घेतला का?